नमस्कार. श्री स्वामी समर्थ मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की 2026मध्ये वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी कधी आहे, पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे, चंद्रोदय काळ कोणता आहे, पूजाविधी काय आहे, तसेच आज कोणते महत्त्वपूर्ण कार्य करायचं आहे याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. मंडळी, संकष्टी चतुर्थी म्हणजे काय? तर संकष्टी या शब्दाचाच अर्थ आहे संकटाचे निवारण करणारी चतुर्थी. हा दिवस प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला येतो. या दिवशी चंद्राच्या दर्शनानंतर उपवास सोडला जातो. गणपती भक्त या दिवशी प्रामाणिकपणे व्रत पाळतात व आपल्या आयुष्यातील अडथळे, संकटे, रोग आणि दुःख दूर व्हावी अशी मनोभावे प्रार्थना करतात. संकष्टी चतुर्थी विशेषतः भक्तांसाठी अत्यंत शुभ मानली जाते. जे मनापासून गणेश उपासक आहेत असे मानतात की या दिवशी व्रत पाळल्यास सर्व प्रकारची संकटे, दुःखे आणि विघ्ने दूर होतात व इच्छित फळ देखील आपल्याला प्राप्त होते. तर या संकष्टी चतुर्थीचे धार्मिक महत्त्व काय आहे? तर या दिवशी भगवान गणेशाची पूजा करून त्यांची कृपा प्राप्त करण्याचे शास्त्रात विशेष महत्त्व सांगितले गेले आहे. गणपती बाप्पा हे बुद्धी, ज्ञान, यश आणि आरोग्याचे अधिपती आहेत. या दिवशी गणेशाचे संकटनाशक गणपती स्तोत्र व गणपती अथर्वशीर्ष तसेच गणेश चालीसा याचे पठण करणे अत्यंत फलदायी मानलं गेलं आहे. शास्त्रात असं वर्णन आहे की एकदा पार्वती मातेने गणपतीला सांगितलं होते की मानव जातीवर संकटे आली तर त्याचे निवारण तूच करशील. तेव्हापासूनच गणपतीला संकटनाशन असं नाव मिळाले. त्यामुळे या दिवशी केलेले व्रत, दान व भक्तांचे सर्व संकटे दूर करतात असं मानलं जातं. मंडळी, शास्त्रानुसार वर्षभरात 4 मोठी चतुर्थी येतात. माघ, वैशाख, कार्तिक तसेच भाद्रपद महिन्यात येणारी चतुर्थी विशेष मानली जाते. या दिवशी व्रत ठेवून गणपती बाप्पांची विशेष पूजा केली जाते, ज्यामुळे भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात, जीवनात सौभाग्य येते. तर बघूयात 2026मध्ये वैशाख महिन्यातील संकष्टी चतुर्थी व्रत कधी आहे, पूजेचा मुहूर्त काय आहे, चंद्रोदय वेळ काय आहे, पूजाविधी, या दिवशी केले जाणारे विशेष महत्त्वाचे कार्य काय आहेत. तर 2026 वैशाख संकष्टी चतुर्थी ही 5 एप्रिलला आहे. चतुर्थी तिथी प्रारंभ 5 एप्रिलला प्रातःकाळी 11:59 चतुर्थी तिथी समाप्ती ही 6 एप्रिल दुपारी 2:10 आहे. पूजेचा शुभ मुहूर्त हा सकाळी 7:41 ते दुपारी 2:24 आहे. अभिजित मुहूर्त हा सकाळी 11:59 ते दुपारी 12:49 आहे. चंद्रोदयाचा वेळ हा रात्री 9:58 आहे. मंडळी, शास्त्रानुसार संकष्टी चतुर्थी दिवशी प्रातःकाळी लवकर उठून स्नान आदी करावे. नंतर पूजास्थळाला शुद्ध करून साफ करावे. त्यानंतर त्या ठिकाणी एका पाटावर पिवळे वस्त्र अंथरून त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो स्थापित करावा. प्रतिमेला गंगाजलाने स्नान घालावे. नंतर तिलक लावावे. रोली, अक्षता, फुले, जानवे, पान, सुपारी, लवंगा, इलायची, दुर्वा अर्पण करून मोदक किंवा लाडूंचा प्रसाद गणपती बाप्पांना दाखवावा. ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करावा. त्यानंतर व्रतकथा वाचून आरती करावी. रात्री चंद्राला अर्घ्य देऊन व्रत संपन्न करावे. वैशाख संकष्टी चतुर्थीला विकट संकष्टी चतुर्थी देखील म्हटलं जातं. या दिवशी गणपती बाप्पांची पूजा करून व्रत ठेवावे. रात्री चंद्रमाला अर्घ्य देऊन व्रत संपन्न करावे. या दिवशी गणपती देवाला 21 दुर्वा, मोदक व गुळाचा प्रसाद भोग म्हणून ठेवावा. आजच्या दिवशी व्रत कथा नक्की वाचावी. या दिवशी ओम गण गणपते नमः या संकटनाशक गणपती स्तोत्राचे देखील पाठ करावे. हे खूप अगदी लाभकारी मानलं गेलं आहे. तर मंडळी, इथे बरेच जण म्हणतील की संकष्टी चतुर्थी दिवशी चंद्रदर्शनाचे एवढे महत्त्व का आहे? तर संकष्टी चतुर्थीला चंद्रदर्शनाशिवाय व्रत अपूर्ण मानले जाते. चंद्रदर्शनानंतर अर्घ्य देऊन गणपतीची स्तुती केल्याने मनातील सर्व दुःख आणि मानसिक ताण दूर होतात असं म्हटलं जातं.
यावेळी गणपती बाप्पांना मोदक, लाडू, केळी आणि तांदळाचा नैवेद्य अर्पण करून मनोभावे गणपती बाप्पांना आपण प्रार्थना करायची आहे. व्रताचे लाभ आपण बघूया. संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळल्याने जीवनातील संकटे दूर होतात, मानसिक शांती आणि आत्मविश्वास वाढतो, आरोग्य सुधारते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. कौटुंबिक सुख समृद्धी वाढते, भगवान गणेशांची कृपा लाभते, बुद्धी, ज्ञान आणि यश देखील प्राप्त होते. या दिवशी दानाचे देखील खूप महत्त्व आहे. हिंदू धर्मात प्रत्येक व्रत, उपवास आणि उत्सवाचा शेवट दानाने करण्याची परंपरा आहे. कारण दान केल्याने आपल्या कर्माचे फळ वाढते आणि त्या व्रताला पूर्णत्व मिळते. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी केलेले दान हे संकट निवारणाचं साधन मानलं गेलं आहे. या दिवशी केलेले अन्नदान, वस्त्रदान आणि धनदान हे अतिशय पुण्यदायी मानलं गेलं आहे. तर मंडळी, ही संपूर्ण माहिती होती संकष्टी चतुर्थीचे व्रत कधी आहे आणि आपण हे व्रत कसे करावे. मनोभावे हे व्रत आपण केलं तर नक्कीच गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करतील. धन्यवाद.